अमरावती महानगरपालिका वार्ड क्रमांक 13 चे अधिकृत उमेदवार विशाल भाऊ लक्ष्मणरावजी बोरखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार हे आज आपल्यासोबत आहेत आणि निवडणुकीसंदर्भात ते आपल्याला विकासाबाबत त्यांचे जे ध्येयधोरणं आहेत ते ध्येयधोरणं आज आपल्याला ते माहिती देणार आहेत. नमस्कार आपले मतदार बंधूंनो, मी विशाल लक्ष्मणराव बोरखेडे. मी स्वतः एक बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे स्वतः, आणि या अंबापेठ गोरक्षण नमुनामधून मी वार्ड क्रमांक 13मधून ड गटामधून उभा आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि 4 नंबरचं ते चिन्ह आहे. मला तुम्ही या वार्डामधून का निवडून दिलं पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण की आता बघताय तुम्ही की अमरावती महानगरात भरपूर 87 नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि मी ज्या वार्डामधून उभा आहे अंबापेठ गोरक्षण नमुना, इथे भरपूर विकास आपल्याला करून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विकास म्हणजे जो अंबादेवीचा नाला आहे तो मला सगळ्यात पहिले त्याचं एक खोलीकरण करून घ्यायचं आहे, त्याचं सौंदर्यीकरण करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला झाडं लावायचे आहे, लाईटिंग वगैरे सगळं लावून त्याला एक सौंदर्यीकरणाचे एक चांगलं रूप द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या अंबादेवीच्या दर्शनासाठी बाहेरगावून येणारी जी आपले भाविक असतात त्यांना जो अंबा नाला एक चांगला दिसला पाहिजे, हे पहिलं माझं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट की जे काही रोडचे कामं आपापल्या वार्डामध्ये व्हायचे आहे ते मला या सगळं प्रायोरिटीनं करून घ्यायचं आहे. नंतर 3 नंबर आहे ज्या नाल्या ज्या बुजलेल्या आहे शहरामधल्या, त्या बऱ्याच महिला भगिनींचे मी ज्या ठिकाणी आता प्रचारासाठी फिरलो तेव्हा मला ते सगळं जाणवलं. तर महिला म्हणतात की आतापर्यंत जेवढे नगरसेवक येऊन गेले, काही नगरसेवक तर फोनही उचलत नाही आणि त्या समस्येकडे येऊनही पाहत नाही. आणि जेव्हा बघतोय मी स्वतः बघितलं आहे का काही भागामध्ये काही एवढा कचरा साचलेला असतो की अमरावती शहराचं रूप हे पाहावं, कधी कधी बघावं असं वाटत नाही. कारण अमरावती शहराचं नाव आपल्या देशामध्ये खूप चांगलं नाव आहे, पण काही वार्डामध्ये, याच वार्डामध्ये काही कचरा असा साचलेला दिसतो, त्या ठिकाणी त्याचा वास येतो आणि बऱ्याच जनतेला त्याचा त्रास होतो. आणि बाहेरून येणारे लोक म्हणतात अशी कशी स्वच्छता तुमच्याकडे होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर मला प्रायोरिटीने काम करायचं आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जीवनात जगण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. महिलांना घरी म्हटलं की त्यांना पाणी हे रेग्युलर 24 तास पाहिजे. अमरावती शहरामध्ये पाण्याचा सोर्स हा 1 दिवसाआड असतो आणि मध्ये तर बऱ्याच वेळा पाईपलाईन फुटणे हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी झाला. आणि या पाणी विषयावर माझा स्वतःचा हातखंडा आहे. मी स्वतः बीटेक ॲग्रिकल्चर कृषी अभियंता असल्यामुळे मी स्वतः वॉटर मॅनेजमेंट हा माझा स्पेशालिटी विषय आहे आणि पाण्याचं नियोजन हे मी स्वतः चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण की मी स्वतः जैन इरिगेशनमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष सर्व्हिस केली आणि अदर कंपनीमध्ये 5 वर्ष सर्व्हिस केली. त्यामुळं पाण्याचं जे नियोजन आहे त्याचं मी पाईपलाईनद्वारे कसं करायचं आणि माझ्या जे काही वार्डमधले या प्रभागामधले जे काही माझे मतदार बंधू भगिनी आहे त्यांच्या घरापर्यंत पाण्याची सोय कशी रोज मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या डोक्याला टेन्शन. महिला म्हटलं का त्याच्या कोणी असो, पाणी हे आपल्या जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. तर त्या प्रायोरिटीने मी अत्यंत जोखमीने काम करणार आहे. आणि नंतर जे आपल्या शहरामध्ये सगळ्यात वार्डामध्ये मला आपल्या CCTV कॅमेरे लावून घ्यायचे आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी असे बरेच नगर आहे या वार्डामध्ये का तिथे बरेच वेळा चोरी होतात. तर त्या चोरीचं प्रमाण एक आपल्याला त्या CCTVद्वारे कमी करायचं आहे. आणि डिपार्टमेंटचा एक पोलीस डिपार्टमेंट बांधवांचा सहभाग घेऊन त्याच्यावर आपल्याला एक चांगलं नियंत्रण करायचं आहे आपल्याला. आणि नंतर की या भागामध्ये बरेचसा
एक 15 ते 20% शेतकरी बांधव राहत आहे आणि त्यांच्या शेत्या आजूबाजूला कुठे भातकुलीमध्ये आहे, कुणाची नांदगाव खंडेश्वरला आहे आणि कुणाची मोर्शी वरुड अचलपूर परतवाडा चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे अशा ठिकाणी आहे आणि त्यांच्या आपल्या कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या इथे स्थायिक झालेले आहे. पण त्या शेती निगडीत प्रश्न मी स्वतः ॲग्रिकल्चर इंजिनियर असल्यामुळे मी स्वतः त्यांचे प्रश्न बरेचसे मी सॉल्व करत. स्वतः मी एक कृषी समृद्धी प्रकल्प केममध्ये असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्येवर मी स्वतः काम केलेलं आहे. 13, 14, 15 या वर्षामध्ये मी स्वतः त्या 2013-14मध्ये मी स्वतः आपल्या मोर्शी वरुड चांदूर बाजार अचलपूर परतवाडा तसेच वर्धा जिल्ह्यातला काही संत्रा मी त्यावेळेस संत्र्याला काहीच भाव नव्हता शेतकऱ्याचा, तो संत्रा मी आमच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संत्र्याचे बालगंधर्वला 1 महिना स्टॉल लावून त्याचा प्रचार प्रसार केला, जेणेकरून माझ्या भागातील शेतकऱ्यांना त्याचे 2 पैसे कसे जास्त मिळेल याचं उद्दिष्ट ठेवून मी त्यावेळेस काम केलं. तसं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचा जो माल निघतो आपल्या इथे, सोयाबीन निघतो, तूर निघते, चणा निघतो, त्याच्या प्रोसेसिंगसाठी मला एक चांगलं काम करायचं आहे, चांगलं जेणेकरून प्रोसेसिंगच्या माध्यमाने एक चांगलं महिला भगिनींना एक चांगला उद्योग उद्योग मिळेल आणि रोजगार पण एक चालू होऊन जाईल. आणि जे माझे छोटे बांधव आहे जे त्यांना रोजगार नाही आहे त्यांना पण नोकरी देण्याची संधी विद्यामार्फत निर्माण करायची, 5 वर्षात निर्माण करायचे प्रयत्न मी जोखमीने करेन. कारण की माझा जो जुना एक्सपिरियन्स होता तो एक्सपिरियन्स मी 2005 ते 8मध्ये मी अकलूज म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये येते, पण अकलूजची खासियत अशी आहे की अकलूज म्हणजे ही आशिया खंडात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. आता ती आत्ताच नुकतंच त्याचा 2 महिन्याआधी जे नगर परिषदेचे इलेक्शन पहिल्यांदा ती नगर परिषदेमध्ये गणल्या गेली, पण तिथे एवढा विकास आहे, त्या विकासाचा एक अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्या पाठीशी असल्यामुळे त्या पद्धतीचा काही प्रमाणात विकास मी माझ्या या प्रभागामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या या परिसरामधल्या जे काही मूलभूत सुविधा आहे, मूलभूत जे काही आवश्यक जे समस्या आहेत, तर त्या समस्येच्या संदर्भात नेमकं आपण काय प्रयत्न कराल? नाही, आता समस्या तर भरपूर आहे आपल्या वार्डामध्ये आणि ते वेळोवेळी मी माझ्या सभागृहात त्याचे प्रश्न मांडून लोकांच्या समस्या मी नेहमी सॉल्व करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मी जेव्हा स्वतः निवडून येईल तर तेव्हा मी स्वतः या प्रभागामध्ये माझं स्वतःचं एक ऑफिस राहील, ज्या ऑफिसमध्ये एक कर्मचारी ठेवला जाईल आणि तो जो काही वार्डातला माझा भगिनी बांधव असेल त्याचे प्रॉब्लेम तिथं लिहिले जाईल, त्याचं निराकरण करण्याचा मी 100% करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून त्यांनी उद्या चालून मला असलं नाही म्हटलं पाहिजे की बा तू नगरसेवकांनी कसं काम केलं, तर नगरसेवक कसा असतो हे मी जनतेला दाखवून देईल. हेच माझं या वार्डातून निवडून द्यायचं एक माझं विजन आहे. आज आपण निवडणूक संदर्भात जी मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद. आणि आपण विजयी हो हीच ग्रामपंचायत समाचार न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शुभकामना देतो आणि आपली मुलाखत इथेच थांबवतो. धन्यवाद. बरी झाली बघू ना आता काय बरं वाटलं? मुलाखतीत बोला नाही, भाषणात बोल वेगळं राहते.